हॅलो स्टुडंट्स, आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सोल्युशन्स. ठीक आहे ना. सो आपली जी टेस्ट होती तर ती टेस्ट 1 असं लिहायचं होतं, पण तिथे वेव्ज 1 टाईप झालं होतं चुकून. ठीक आहे ना. सो टेस्ट 1 मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन वाईज सोल्युशन्सचे आन्सर्स, ठीक आहे ना, मी तुम्हाला आता इथे या व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे, क्लिअर. तर दिस इज द सोल्युशन व्हिडिओज. ठीक आहे ना. सो टेस्ट 1 सोल्युशन्स. सो तुमचं कुठे कुठे चुकलं, काय काय चुकलं, कसा विचार करायला पाहिजे होता, हे सगळं तुम्हाला आता या आजच्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल. ओके. सो द फर्स्ट इज द डायमेन्शन ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट्स आर. तर डायमेन्शन्स ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काढायचे असते. पार्ट तर नाहीच आहे ऑफकोर्स. ठीक आहे ना. मग पार्ट नाही आहेत डायमेन्शन्स, तर ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचे तर डायमेन्शन्स पार्ट करायला सांगितलेच नव्हते. तर कसं काय प्रश्न विचारला, असा प्रश्न मनामध्ये आला असेल तर तसं प्रश्न कसं काही नसतं. ठीक आहे ना, लक्षात घ्या. सो इथे फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. फोर्स इज इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन r². ठीक. आपल्याला जी चे डायमेन्शन्स काढायचे, म्हणून जी इज इक्वल्स टू होतं एफ r² अपॉन m1 m2. ठीक. इथे डायमेन्शन्स पुट करायचे. फोर्सचे डायमेन्शन्स मात्र पार्ट पाहिजे. 1 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाइम. आर म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्सचे डायमेन्शन्स 2 इन लेंथ आणि मास पहिलं, सो 1 इन मास आणि दुसरं मास 1 इन मास. ओके. सो असं न्यूमेरिकल आपण आधी पण सोडवलेलं आहे. सो इथे किती मास झाले बघा. हा एक मास या मास सोबत कॅन्सल झाला, एक मास वरती गेला तर m -1. इथे एक एल, इथे 2 एल म्हणजे L3 झाले आणि T -2. सो अशा पद्धतीचे डायमेन्शन्स असतात जीचे. सो m -1 3 L3. सो दिस इज फोर्थ ऑप्शन. सो 4 आन्सर याचं करेक्ट आहे. ठीक आहे ना, 4. ओके. त्याच्यानंतर द व्हेलॉसिटी, सेकंड क्वेश्चन. The velocity v of the particle at time t is given by. So velocity कुछ इस तरह से थी, at plus b upon t plus c. Okay. And where a, b, c are constant, the dimensions of a, b and c. So of course आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार हा न्यूमेरिकल सॉल्व होतो. तर काही विद्यार्थी खूप फास्ट सोडू शकत होते याला. बघा कसं. तर इथे जर का टाइम आहे टी फॉर, तर सी म्हणजे सुद्धा टाइम असायला पाहिजे, म्हणजे सी चे डायमेन्शन्स एका सेकंदात निघतात T1. सो लगेच ऑप्शन चेक करायला घ्या की T1 सी चे डायमेन्शन्स T1 हे कशामध्ये आहेत. सो पहिल्या ऑप्शन मध्ये ए चे डायमेन्शन्स L T -2, बी चे डायमेन्शन्स L आणि सी चे डायमेन्शन्स T दिलेले आहे. सो फर्स्ट ऑप्शन मध्ये सी चे डायमेन्शन्स करेक्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये पण सी चे डायमेन्शन्स रॉंग आहे. थर्ड ऑप्शन मधले सी चे डायमेन्शन्स रॉंग आहे. फोर्थ ऑप्शन मध्ये सुद्धा सी चे डायमेन्शन्स रॉंग आहेत. फक्त फर्स्ट ऑप्शन मध्ये सी चे डायमेन्शन्स करेक्ट आहे. सो बाकीचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट न करता सुद्धा आपण डायरेक्ट सांगू शकतो की याचं फर्स्ट आन्सर करेक्ट आहे. ओके. ए बी सी तिघांचे काढायला सांगितले होते आपल्याला, बट आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचे करेक्ट पाहिजे. मग सी चे काय असायला पाहिजे. सो सी चे डेफिनेटली T 1 इन टी पाहिजे होतं, किंवा फक्त टी लिहिलेलं असले तर 1 इन टी असतं ते. ठीक आहे ना. सो सी चे डायमेन्शन्स तर डेफिनेटली टी पाहिजे होते. ओके. तर बघूया सी चे डायमेन्शन डेफिनेटली टी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे. तो फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे, बाकीच्या ऑप्शनमध्ये रॉंग दिलेले आहेत. सो प्रश्न तिथे संपला. फक्त एकच ऑप्शन करेक्ट आहे आणि ती म्हणजे ऑप्शन नंबर 1. पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हे असं न्यूमेरिकल्स मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. सो तुम्ही आपल्या बुक्सला, नोट्सला जर का व्यवस्थित रीड केलं असेल तर तुम्हाला याचं बाकीचं सोल्युशन भेटून जाईल. सो इथे मात्र फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ओके. थर्ड, द परसेक इज, हा तर एकदम इझी आहे. परसेक हे डिस्टन्स युनिट आहे. सो याचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. ओके. थर्ड, इफ द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर गिवन m टू द पॉवर a, L ची पॉवर b आणि t ची पॉवर c, देन फिजिकल क्वांटिटी. सो पहिली ऑप्शन दिली त्याने चौथ्यासाठी. पहिली आहे की फोर्स. ठीक आहे ना. फोर्स, हा फोर्स जर का असतील, ठीक आहे ना, जर का ती दिलेली क्वांटिटी फोर्स असेल तर ए ची व्हॅल्यू 1 नाही 0. सो इट इज नॉट पॉसिबल.
जर का फोर्स असेल तर फोर्सचे डायमेन्शन्स 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम आहे आणि इथे तो म्हणतो की एची व्हॅल्यू 0, म्हणजेच त्याच्या म्हणण्यानुसार फोर्सच्या डायमेन्शन्समध्ये एमची पॉवर 0 असायला पाहिजे. ठीक आहे ना. प्रश्न समजला असेल तुम्हाला, मला वाटते मी डायरेक्ट सोल्युशन सांगतोय. प्रश्न असा होता की यार तुम्ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचं मास ए आहे, एल बी आहे आणि टी सी आहे, तर ती फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, आणि पहिली ऑप्शन दिली की ती समजा फोर्स आहे. जर का ती फोर्स असेल तर एची किंमत 0 असणं चालणार आहे का? नाही, कारण की जर का ती फोर्स असेल तर मास मस्ट बी 1. सो फर्स्ट ऑप्शन रॉंग. प्रेशर, सेकंड प्रेशर. प्रेशरमध्ये काय म्हणतो की प्रेशरमध्ये A1 पाहिजे. ठीक आहे. आता प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया. फोर्सचे डायमेन्शन 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम डिवाइड बाय एरिया. एरियाचे डायमेन्शन्स 2 इन लेंथ. मग 2 इन लेंथ वरती गेल्यावर मायनस होईल है ना. सो हे होईल m1 L -1 आणि T -2. म्हणजे A ची किंमत 1 पाहिजे, B ची किंमत -1 पाहिजे आणि C ची किंमत -2 पाहिजे. तर आहे का? A ची किंमत 1, B ची किंमत -2 आणि C ची किंमत -2. यस. सो हे सेकंड ऑप्शन त्याची करेक्ट होती. तर तुम्ही याच्या केसमध्ये बाकीचे ऑप्शन सुद्धा चेक करून पाहू शकता. ओके. तर व्हेलॉसिटीमध्ये मास 1, लेंथ पण 1 पाहिजे होती. सो मास 0 पाहिजे होतं, लेंथ 1 आणि T -2. सो सी ऑप्शन रॉंग आहे. थर्ड ऑप्शन रॉंग आहे. फोर्थ ऑप्शन ॲक्सलरेशन 1, B1, C. सो डेफिनेटली ॲक्सलरेशनमध्ये मास 0 असायला पाहिजे होतं. सो इथे मासला व्हॅल्यू आहे. सो फोर्थ ऑप्शन सुद्धा नाही आहे. सो चौथ्याचं सेकंड आन्सर करेक्ट आहे. ओके. सो अगदी सोपा होता हा न्यूमेरिकल, अतिशय सोपा, अतिशय जास्त सोपा. 5 मला वाटते की कोणीतरी मला चुकून हे विचारलं होतं की हे काय असतं, तर मी त्याला सांगितलं होतं हे आहे स्पीड ऑफ लाईट आणि स्पीड ऑफ लाईटचे डायमेन्शन्स 1 इन लेंथ -1 इन टाइम. सो याची आन्सर पाहिजे 4. ओके. सो पाचव्याचं 4. काय होतं पाचवा? द डायमेन्शन ऑफ μ0 ε0. सो 5 4. ठीक आहे ना. दॅट इज व्हेलॉसिटी सो ऑफ स्पीड ऑफ लाईट. So 4 2 5 4. Now 6. What does 6 say? The density of material in CGS system of unit is 4 gram per centimeter cube. Okay. In the system of unit in which the unit of length is 10 centimeter, unit of mass is 100 gram and the value of density of the material will be. So हा थोडासा लिटल टफ न्यूमेरिकल होता. ठीक आहे ना. तर बघा 6 डेन्सिटी ही होती 4 ग्राम per centimeter cube in the system of unit in which the unit of length. ठीक आहे ना. तर आपण असं एक न्यूमेरिकल सोडवलं होतं. सो असं कन्सिडर करा की कुठेतरी एका इन धिस सिस्टीम किंवा दिलेल्या सिस्टीम मध्ये इन धिस सिस्टीम युनिट ऑफ मास ए, ठीक आहे ना, ए युनिट आहे मासचं, ठीक आहे ना, इज इक्वल्स टू, तर ते असतं 100 ग्रॅम एवढं, 100 ग्रॅम. अँड द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी, सॉरी, त्याच्यानंतर असं कन्सिडर करू की युनिट ऑफ लेंथ याच्यामध्ये बी आहे आणि ते इक्वल्स टू 10 सेंटीमीटर आहे. ओके, आठवा असा एक न्यूमेरिकल घेतलेला आहे आणि म्हणून मग याच्यावरून तुम्ही असं सांगू शकता की 1 ग्रॅम इज इक्वल्स टू ए अपॉन 100 आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू बी अपॉन 10. बघा हे 10 डिवाइड होतील, हे 100 इकडे डिवाइड होतील. मग आता डेन्सिटी इज इक्वल्स टू 4. आता इथे ग्राम आहे पण 1 ग्राम किती, ए अपॉन 100 डिवाइडेड बाय सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय, सो बी अपॉन 10 आणि याचा क्यूब. ओके, इज इट ओके? सो इट इज इक्वल्स टू 4 टाइम्स ए डिवाइडेड बाय 100 इंटू बी क्यूब अपॉन 10 raised to the power 3.
So 100 means 10 raised to the power 2. So 10 raised to the power 2 get cancel. हे 10 वरती जातील. So 10 चौक 40. So 40 A upon B क्यूब. ठीक आहे ना. सो जसं इथे युनिट आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, तसं इथे युनिट होणार A पर बी क्यूब. A म्हणजे मास युनिट, B म्हणजे लेन्थ युनिट. सो इथे मॅग्निट्यूड किती आलं 40. सो इथे 40 ऑप्शन्स 3 नंबरला आहे. सो द आन्सर इज थर्ड ऑप्शन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये द रेशो ऑफ 1 मायक्रॉन. सो मायक्रॉन मीन्स 10 raised to the power -6 टू द 1 नॅनोमीटर. नॅनो मीन्स 10 raised to the power -9. मायक्रो आणि नॅनो. सो यांचा रेशो घेतला तर हे 10 raised to the power -6 इंटू 10 raised to the power हे -9 वरती गेल्यावर +9. 9 - 6 3. सो 10 raised to the power 3. सो द ऑप्शन नंबर 1. 8 नंबरचा क्वेश्चन पाहूया आपण. द इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिवन बाय y इज इक्वल्स टू a sin ओमेगा इन ब्रॅकेट x अपॉन v मायनस k अपॉन फक्त k. ओके लाईक दिस. तर विचारलंय द डायमेन्शन्स ऑफ k. ठीक. सो याला आपण थोडंसं व्यवस्थित लिहूया. ए साइन ओमेगा एक्स अपॉन व्ही म्हणजे ओमेगाने मल्टिप्लाय करून घेतलं मायनस ओमेगा के. तर बघा इथे हा प्रश्न थोडासा टफ जाऊ शकतो, तुमचा मार्क इथे जाऊ पण शकतो. ओके दिसत नाही का इथे तुमचा मार्क्स जाऊ पण शकतो की कारण की अँग्युलर व्हेलॉसिटी ही टर्म तुम्हाला माहित नाही, पण जर का केअरफुल व्हिडिओ पाहिले असतील तर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे. सो अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे T-1 असतात. काय असतात T-1. अँग्युलर व्हेलॉसिटी डायमेन्शन्स T-1 असतात. ओके सो T-1 हे अँग्युलर व्हेलॉसिटी डायमेन्शन झाले. तर या ठिकाणी साईनच्या समोरची जी क्वांटिटी असेल ही डायमेन्शनलेस असायला पाहिजे. ही -1 तर या के चे डायमेन्शन्स जे असतील ते असायला पाहिजे +T1. ओके सो 8चं जे आन्सर आहे ते आन्सर T1 म्हणजे सेकंड ऑप्शन असायला पाहिजे. सो याचा आन्सर सेकंड. ओके ठीक. नेक्स्ट 9 नंबरचा न्यूमेरिकल पाहूया आपण आता. 9. The temperature can be expressed as derived quantity in terms of which of the following? Temperature can be expressed as a derived quantity. टेम्परेचर हा डिराईव्ह क्वांटिटी नसते. टेम्परेचर ही फंडामेंटल क्वांटिटी असते. सो ती कोणापासून डिराईव्ह होऊ शकते, कोणापासूनच नाही. लेंथ आणि मासपासून टेम्परेचर नाही बनू शकत, मास आणि टाईमपासून नाही, लेंथ मास टाईमपासून पण नाही. इन टर्म्स ऑफ नन ऑफ दिस. सो याचा आन्सर 9चा आन्सर 4 आहे. एकदम सिंपल क्वेश्चन होता कारण की टेम्परेचर फंडामेंटल क्वांटिटी जी इतर कोणापासूनच डिराईव्ह होऊ शकत नाही. 10 नंबरचा द टाइम डिपेंडन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी P इज गिवन बाय. सो 10. ओके सो भरपूर जागा आहे इकडे. 10. सो 10 मध्ये P इज इक्वल्स टू P0 e टू दी पॉवर. एक्सपोनेन्शियल मीन्स e टू दी पॉवर असतं. ठीक आहे ना. एक्सपोनेन्शियल म्हणजेच e टू दी पॉवर समथिंग असं असतं ते. सो e टू दी पॉवर मायनस अल्फा टी स्क्वेअर आणि अल्फाचे डायमेन्शन्स काढायला सांगितले. तर तुम्हाला माहिती या ठिकाणी टी ची पॉवर 2 आहे आणि पॉवरमध्ये डायमेन्शन्स नसतात म्हणून मग याची पॉवर असायला पाहिजे -2. सो टी टू दी पॉवर -2. सो दिस इज द सेकंड ऑप्शन. ओके त्याच्यानंतर नंबर 11 जूल इंटू सेकंड इज द युनिट ऑफ. बघा जूल एनर्जीच युनिट आहे. जूल हे एनर्जीच युनिट आहे. तर तुम्हाला माहिती का इथे एनर्जी. सो जर का पहिली ऑप्शन आपण घेतली असती तर पहिली ऑप्शनचं आन्सर हे जूल असतं फक्त. याला जूलला सेकंदने मल्टिप्लाय केलेलं आहे. सो हे एनर्जीचा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे ना. सो सेकंड मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. राईट. मोमेंटम काय असतं मास इंटू वेलॉसिटी. मास युनिट किलोग्रॅम, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. ओके आता जूल काय असतं हे आपल्याला इथे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. जूल म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद.
असं असतं, ठीक आहे ना. आणि हे शिकवलेलं आहे जूल काय आहे, वॅट काय आहे, न्यूटन काय. सो जूल असतं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, मोमेंटम kg मीटर पर सेकंड. सो जूल इंटू सेकंड जर का केलं असतं मी, तर जूल इंटू सेकंड म्हणजेच काय असणार आहे, तर kg मीटर स्क्वेअर असं असणार आहे. सो हे आपल्याला गिव्हन आहे की जूल सेकंड, जूल इंटू सेकंड. सो kg मीटर स्क्वेअर असं असायला पाहिजे, ठीक आहे. सो मोमेंटम पण नाही, अँग्युलर मोमेंटम आपल्याला माहिती नाही काय आहे तर, पण पॉवर तर माहिती तुम्हाला काय आहे. तर पॉवर काय असतं, वर्क अपॉन टाइम. ओके, इज इट. सो पॉवर द वर्क अपॉन टाइम असतं. वर्क युनिट काय आहे, जूल आणि पर सेकंड. सो पॉवरचे टाइम युनिट असतं जूल पर सेकंड, मोमेंटमचं युनिट असतं kg मीटर पर सेकंड, जे जूल इंटू सेकंड होऊ शकत नाही. एनर्जीचं युनिट फक्त जूल असतं. मग राहिली जी ऑप्शन तीच आन्सर असेल, अँग्युलर मोमेंटम. ओके, सो याचा आन्सर 3 आहे. ओके, सो बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या कॉमन सेन्सने सोडवायचे होते. ओके, सो तिथे सोल्युशन्स, प्रॅक्टिस आणि जिज्ञासा ह्या सगळ्या गोष्टी इथे लागतात. सो दिस इज द फिजिक्स. ओके स्टुडंट्स, सो फिजिक्समध्ये हीच तर मजा आहे की बऱ्याचशा क्वेश्चन्सला आपल्याला खूप डोकं लावावं लागतं, पण ते अतिशय सोपे निघतात मग. ओके, चालेल. याच पेपरला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून घेतलं तरी चालेल, तुमची पहिलीच टेस्ट होती. ठीक, पुढचा प्रश्न. मॅच द लिस्ट 1 अँड लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर बाय युझिंग कोड गिवन बिलो लिस्ट. 1 मध्ये आणि 2 मध्ये असणारे लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेले आहेत, त्याच्यामधले आन्सरचे तुम्हाला हे करायचे आहेत. ओके, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड स्टार. सो अर्थ आणि स्टार मधलं जे डिस्टन्स असेल ते मायक्रॉन म्हणजे 10⁻⁶ इतक्या कमी साईजचं तर नाही राहणार. अँगस्ट्रॉंग मीन्स 10⁻⁻10 ते पण नाही राहणार. लाईट इयरमध्ये असू शकतं आहे ना, खूप जास्त येते. सो लाईट इयरमध्ये असू शकतं. सो आपण घेऊया ए साठी. क्वेश्चन नंबर 12 आहे आपला. ए साठी आपल्याकडे चॉईस आहे लाईट इयर म्हणजे 3. ओके, सो एच्या खाली 3 असणारे दोनच ऑप्शन आहे, 2 आणि 4. ठीक आहे ना. चला बी. इंटर ॲटॉमिक डिस्टन्स इन सॉलिड. सॉलिडच्या आतमध्ये असणारं डिस्टन्स हे अतिशय कमी असतं. ओके, तर हे 10⁻⁻10 असतं. ठीक आहे ना. आणि जी न्यूक्लियसची साईज असते ती 10⁻⁻15 असते. सो दॅट्स वाय बी साठी आपण चूज करणार आहोत सेकंड. सो मला वाटते सेकंड ऑप्शन करेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर साईज ऑफ न्यूक्लियस. तर साईज ऑफ न्यूक्लियस ही फर्मीमध्ये असते. सो सी साठी 4 घ्यायला पाहिजे. आणि देन वेवलेंथ ऑफ द इन्फ्रारेड, सो दॅट इज इन मायक्रॉन. सो डी साठी 1 असायला पाहिजे. आता हा प्रश्न तसा पाहिला तर अतिशय किचकट होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे 10th, 8th, 9th, 10th मध्ये बिलकुलच खूपच पुअरली त्यांचं एज्युकेशन सिस्टीममध्ये असेल, त्यांचे टीचर्सने त्यांना जास्त शिकवलं नसेल वगैरे, तर होऊ शकतं असं. ठीक आहे, तर याचा आन्सर सेकंड आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ टाइम. टाइमचं युनिट कोणतं नाही आहे, 13 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ टाइम. सो जे विद्यार्थी आता सोल्युशन्स पाहत असतील तर तुमच्याकडेच मोबाईल आहे आणि त्याच मोबाईलमध्ये क्वेश्चन आहे है ना. सो असा प्रॉब्लेम तुमच्या समोर असेल तर माझं सजेशन आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही याची एक प्रिंट मारून घ्यायला काही अडचण नाही आहे. तुमच्या आजूबाजूला कुठे प्रिंटर असेल किंवा झेरॉक्स दुकान असेल तर तुम्ही याची एक प्रिंट काढू शकता पेपरची आणि मग व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला ते सोयीस्कर होईल. ठीक आहे ना. असा पेपर समोर असेल माझ्यासारखाच आणि तुम्ही तो पेपर सोडवू शकता, आहे की नाही. ते जास्त सोयीस्कर होऊन जाईल. किंवा दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही तो पेपर पहा आणि व्हिडिओ या मोबाईलमध्ये चालू ठेवा, म्हणजे 2 गोष्टी तुमच्यासोबत असतील तर ते सोयीस्कर राहील. ठीक आहे. असो 13 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ टाइम. मायक्रोसेकंड, लीप इयर, लुनर मंथ, पॅरालिटिक सेकंड. ओके, सो व्हॉट इज युअर आन्सर. मायक्रोसेकंद सेकंदाचा 10⁻⁶. लुनर मंथ म्हणजे चंद्राच्या कलेनुसार असणारा मंथ. लीप इयर म्हणजे हे एक वर्ष असतं. ठीक आहे ना, 4 वर्षातून एकदा येतं. आणि पॅरालिटिक सेकंड हे अँगल आहे. ठीक आहे ना. सो 13चं आन्सर डी 4 आहे. सो सर इतके कन्फ्युजिंग क्वेश्चन्स यार
असंच आहे हे फिजिक्स. मी मुद्दाम टफ पेपर काढला, तुमच्या आयुष्यातला पहिला पेपर होता ना. सो विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट युनिट, याच्यातलं सगळ्यात छोटं युनिट ओळखा. मिलीमीटर, अँगस्ट्रॉंग, फर्मी, मीटर. मिली 10⁻³ अँगस्ट्रॉंग 10⁻10, फर्मी 10⁻−50 आणि मीटर. सो ऑफकोर्स फर्मी 10⁻15. ठीक आहे ना. सो 14चा आन्सर आहे 3. 15. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन ऑफ ए अँड बी परफॉर्म इफ ए अँड बी पजेसेस डिफरंट डायमेन्शन्स. ए आणि बी जर का डिफरंट डायमेन्शन्स असतील तर त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. ठीक आहे. सो ए प्लस बी होणार नाही, ए मायनस बी पण होणार नाही, ए अपॉन बी होऊ शकतं. सो कॅन बी परफॉर्म विचारलं म्हणून 15चं आन्सर असायला पाहिजे तुमचं 1. ठीक आहे ना. सो द आन्सर्स मी पण माझ्या याच्यावर करून ठेवते, म्हणजे ती की बनवायची मला आता थोड्या वेळाने, ती की टाकून देईल तुमच्या ग्रुपवर. फोर्स F is the given by F is equals to AT plus BT square, where T is time, the dimensions of A and B. So force is equals to AT plus BT square असा क्वेश्चन्स इथे दिलेला आहे. सो फोर्सचे डायमेन्शन्स असतात 1 in mass, 1 in length, -2 in time. तर या एचे आणि टीचे, या एटीचे डायमेन्शन्स पण हेच असायला पाहिजे. त्यापैकी टीचे डायमेन्शन्स T1. तर इथे जर का T1 असेल तर इथे T पाहिजे -3. बघा इथे -3, इथे +1 तर -2 होईल. त्याच्यानंतर L1 पाहिजे आणि M1 पाहिजे, कारण की इथे L नाही आहे आणि M नाही आहे, फक्त Tला बॅलन्स करायचं. सो एचे डायमेन्शन्स 1, 1, -3 पाहिजे, जे आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. सो तेच आन्सर असायला पाहिजे 1. तुम्ही बीला नंतर चेक करू शकता. 16 नंतर 17वर द इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ द सम गॅसेस कॅन बी एक्सप्रेस ॲज P plus A upon V square and in bracket V minus B is equals to RT, where P is the pressure, V is volume, T is absolute temperature, A and B and R are constant, then the dimensions of A. So बघा इथे काय झालेलं आहे, क्वेश्चन नंबर 17 मध्ये P मध्ये A upon V square ॲड केलेलं आहे. मग A upon V square सुद्धा प्रेशर पाहिजे, कारण की प्रेशरमध्ये हे ॲड केले ना, तर हे पण प्रेशर पाहिजे. हे जर का प्रेशर असेल तर याचे डायमेन्शन्स 1 in mass, -1 in length, -2 in time पाहिजे. सर आमचे प्रेशरचे डायमेन्शन्स पार्टने तुम्ही काढू शकता, लगेच थोड्या वेळापूर्वी इथे मी काढून पण दाखवले, पण तुम्हाला वेळेवर काढावे लागतील, पार्ट करायचं काम नाही. प्रेशर म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचे डायमेन्शन्स 1 in mass, 1 in length, -2 in time डिवाइड बाय एरिया 2 in length. सो 1 in mass 2 वरती गेल्यावर -2, 1 -2, -1 आणि -2. सो असं असेल M1, L-1, T-2. सो या दोघांचे डायमेन्शन्स हे असायला पाहिजे होते. ठीक आहे ना. पण त्याच्यापैकी व्हीचे डायमेन्शन्स, व्ही म्हणजे व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स L³ आहे, तर इथे मास M1च पाहिजे, टाईम -2च पाहिजे, पण इथे डिवाइड बाय L³ आहे आणि याची पूर्ण कॅल्क्युलेशन्स करून हे यायला पाहिजे. सो M1 आहेच, T-2 आहे, डिवायडेड बाय L³ आहे, आपल्याला पाहिजे L-1. ठीक. तर हे जर का वरती गेले तर हे होईल L-3, पण आपल्याला पाहिजे L-1. सो याच्यामध्ये मी किती ॲड करू, याच्यामध्ये 2 ॲड करू, कळते ना. इथे +3 होतील नाही, वरती आले तर +3 आपल्याला पाहिजे -1. सो हे -4 घ्यावं लागतील. ॲडजस्टमेंट शिकायच्यामध्ये ॲडजस्टमेंट काय केली हे आन्सर आणण्यासाठी. परत एकदा सांगतो बघा, व्हीचे डायमेन्शन्स L³ आणि आन्सर आला पाहिजे 1 in mass, -1 in length, -2 in time. सो 1 in mass ऑलरेडी घेऊ शकतो, खालचा काही प्रॉब्लेम नाही. इथे T-2, इथे L³ आणि त्याची पॉवर 2. बघा व्ही म्हणजे व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स 3 in length आणि त्याची पॉवर V² म्हणजे त्याची पॉवर 2. आता मला काय पाहिजे, तर मला इथे टोटल सम झाली पाहिजे L⁻⁻1. Lची पॉवर किती झाली पाहिजे -1. मग माझ्याकडे किती आहे, माझ्याकडे M1 आहे, T-2 आहे आणि L डिवायडेड बाय 6 आहे, पण मला इथे L6 नाही पाहिजे, Lची पॉवर पाहिजे -1. ठीक आहे ना. मग इथे M1
एल टू दी पॉवर -6 वरती गेल्यावर टी टू दी पॉवर -2. इथे मला -6 नाही पाहिजे, इथे मला पाहिजे -1. तर इथे मला किती ॲड करावं लागतील, एलची पॉवर -1 होण्यासाठी इथे एलची पॉवर 5 घ्यावी लागेल. बघा 5 - 6 -1 होईल. ओके, म्हणजे मी एलची पॉवर जर का इथे 5 घेतली तर या दोघांचे डायमेन्शन्स म्हणजे एचे डायमेन्शन्स m1 L5 T -2 घेतलं, व्हीचे डायमेन्शन जर डिवाइड केलं तर या दोघांचे मिळून प्रेशरचे डायमेन्शन मिळतात. म्हणजे एचे डायमेन्शन्स हे असायला पाहिजे. ओके, m1 L5 T -2. सो विच ऑप्शन इज हिअर, m1 L5 T -2 फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द आन्सर. Okay, 17 is clear. Now 18. If the dimensions of A and B are different, then which of the following operation is valid? A आणि B चे डायमेन्शन्स डिफरंट आहे, तर कोणतं ऑपरेशन व्हॅलिड आहे? तर डिफरंट असतील तर A/B होऊ शकतं, डिवायडेशन्स करता येतं. डिफरंट असेल तर A टू दी पॉवर E टू दी पॉवर -AB, तिथे पण डिवायडेशन्स आहे, होऊ शकतं का नाही होऊ शकत. तिसरं A - B, ठीक आहे ना, डिफरंट आहे तर सबस्ट्रॅक्शन होऊ नाही शकत. ओके, आणि A/A+B. सो डिफरंट आहे A आणि B, तर आर डिफरंट, देन विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन इज व्हॅलिड. सो डिवायडेशन इज व्हॅलिड. सो 18चा आन्सर 1. ठीक आहे ना, डिफरंट क्वांटिटी असेल तर डिफरंट क्वांटिटीज असतील तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा रेशो घेता येऊ शकतो. ठीक आहे ना, सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ओके, सेकंड करेक्ट नाही आहे. ठीक आहे ना, डिफरंट असतील तर रेशो होऊ शकतो. बट बघा सेकंड ऑप्शनमध्ये ई टू दी पॉवर -A/B दिलेलं आहे, तर ई टू दी पॉवर म्हटल्यानंतर हे डायमेन्शन लेस असायला पाहिजे, म्हणजे ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी सेम पाहिजे. ठीक आहे ना, पण इथे म्हणतो की A आणि B सेम नाही आहे, सो डेफिनेटली सेकंड ऑपरेशन सुद्धा होऊ शकत नाही. A - B A+B ते सुद्धा होऊ शकत नाही, कारण की डिफरंट क्वांटिटीज असतील तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. ओके, सो द 18चं उत्तर 1. 19 युनिट ऑफ प्रेशर इन SI सिस्टीम ॲटमॉस्फेरिक डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो पास्कल, एकदम इझी क्वेश्चन. 19चं 3 पास्कल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट फॉर एनर्जी, किलोवॅट अवर, न्यूटन मीटर, वेबर एम्पियर, नन ऑफ दिस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ एनर्जी. बघा, पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. ठीक, सो पॉवरचं युनिट असतं वॅट, आणि वॅटला जर का मी टाईमने मल्टिप्लाय केलं, टाईम म्हणजे सेकंदने, तर मला एनर्जीच मिळणार. सो वॅट इंटू टाईम म्हणजे पॉवर इंटू टाईम किंवा वॅट इंटू टाईम असेल तर आपल्याला एनर्जीच युनिट मिळेल. म्हणजे वॅट अवर हे जे युनिट आहे हे एनर्जीचं युनिट आहे. न्यूटन मीटर, तर न्यूटन इंटू मीटर म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स, तर हे असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क. वर्क म्हणजे एनर्जी. सो जे सेकंड आहे ना न्यूटन मीटर, हे एनर्जीचं युनिट नाही आहे. ठीक आहे ना, सो 20चं आन्सर आहे 2. ओके, खूप नॉलेज असणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर इझी जाईल, अदरवाईज थोडासा टफ आहे. अ डायमेन्शनलेस क्वांटिटी नेवर हॅज युनिट, ऑलवेज हॅज युनिट, मे हॅव अ युनिट, डज नॉट एक्झिस्ट. सो डायमेन्शनलेस जरी असली तरी पण त्याला सप्लिमेंटरी अँगल असू शकतो. ठीक आहे ना, सो ऑलवेज हॅज युनिट तर नाही म्हणू शकत आपण, कधी कधी असू शकतं, कधी कधी नसू पण शकतं. सो मे हॅव युनिट. सो थर्ड ऑप्शन. 21चं 3. 22 1 in mass, 1 in length, -1 in time are the dimensions of. ठीक आहे ना, सो डेफिनेटली फोर्स. 22 एकदम सोपं आहे, लिस्टमधलं आहे. क्वेश्चन नंबर 3, 10 to the power 80 + 3 द डायमेन्शन्स ऑफ ए. सो डेफिनेटली टीचे डायमेन्शन्स कॅन्सल करणारा एचे डायमेन्शन्स असायला पाहिजे. सो थर्ड ऑप्शन. ठीक आहे ना, 23चं थर्ड. त्याच्यानंतर 24, इफ द युनिट ऑफ लेंथ इज मायक्रोमीटर अँड द युनिट ऑफ टाइम इज मायक्रोसेकंड, देन द युनिट ऑफ व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी जी असते ती असते डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी असते डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचं युनिट आहे मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 मीटर, आणि टाईमचं आहे 10⁻⁻6 सेकंद. ठीक आहे ना, सो या केसमध्ये 10⁻⁻6 10⁻⁻6 गेट कॅन्सल.
सो मीटर पर सेकंद सिम्पली त्याचं युनिट असेल. सो 4 ऑप्शन आहे 24ची. ओके. 25. A wave is represented by y is equals to a sin at minus bx plus c. सो ए बी सीचे डायमेन्शन. सो या ब्रॅकेटमध्ये डायमेन्शनलेस क्वांटिटी असायला पाहिजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या समोरच्या. सो याचं एच डायमेन्शन्स टीला कॅन्सल करणार आहे म्हणजे टी -1. एक्स म्हणजे डिस्टन्स असतं, ठीक आहे ना. सो तिथे यल -1 पाहिजे, टी -1 यल -1 आणि सी ही डायमेन्शनलेस क्वांटिटी. सो सेकंड ऑप्शन इज गुड, ठीक आहे ना. सो 25 नंबरच्या क्वेश्चनचं सेकंड आन्सर. हा खूप सोपा होता. 26. Two quantities whose dimensions are not same cannot be. डायमेन्शन्स वेगवेगळे असतील तर मल्टिप्लाइड इच अदर, त्यांना मल्टिप्लिकेशन करता येऊ शकतं. डिवायडेड, त्यांना डिवाइड करता येतं. ॲडेड और सबस्ट्रॅक्टेड, सो ॲड नाही करता येत आणि सबस्ट्रॅक्शन सुद्धा नाही करता येत, ॲडेड टुगेदर. सो कॅन नॉट बी ॲडेड अँड सबस्ट्रॅक्टेड दोन्ही असायला पाहिजे. सो 26 नंबरचं 3. तुम्ही 4 दिलं तरी चालतं आन्सर. ओके. ठीक. If the force 27, if the force, length and time would have been fundamental units, then what would be have been the dimensional formula for mass? So force चे dimensions 1 in mass, 1 in length, -2 in time. ठीक आहे ना. सो मासचे डायमेन्शन्स काय होतील? 1 in फोर्स हा डिवाइड होईल यल -1 आणि टी +2. काहीच नाही, मासचे डायमेन्शन्स काढायचे होते आपल्याला. मास इथेच राहू द्या. हे एफला फंडामेंटल क्वांटिटी चूज करा, हे यल इकडे डिवाइड करा, टी इकडे डिवाइड करा. सो आपण असा एक न्यूमेरिकल सोडवलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे ना. स्टडी हार्ड. सो हा सुद्धा एक इझी न्यूमेरिकल अँड ऑप्शन इज फर्स्ट. सो 27चं 1. 28. If x is equals to at plus bt square, where x is in meter and t is in hours, then the unit of b. So b चं युनिट पाहिजे. x मीटर आहे, x is equals to at plus bt square. तर या दोघांचं डायमेन्शन्स हे 1 in लेंथ यायला पाहिजे, पण या दोघांचे डायमेन्शन्स आहेत t2, ठीक आहे ना. सो बीचे डायमेन्शन्स काय असायला पाहिजे? सो 1 in लेंथ आणि -2 in टाइम असायला पाहिजे, तेव्हा या दोघांचे डायमेन्शन्स हे येतील. ओके. सो द आन्सर इज हे यल टी -2. सो यल टी -2. सो यल म्हणजे लेंथ, लेंथचं युनिट काय असतं? मीटर आणि टाइमचं सेकंड किंवा अवर्समध्ये दिलेलं आहे पर आवर स्क्वेअर है ना. पॉवर आहे ना 2 मायनस, सो पर आवर स्क्वेअर. सो द आन्सर इज 4. क्वेश्चन इझी होता बट फिरवलेले ऑप्शन्स होते. सो 28 इज डन. 29. The question of stationary wave is y is equals to 2a sin 2 pi ct upon lambda cos 2 pi x upon lambda. Which of the following statement is wrong? Okay. So हा न्यूमेरिकल्स ला सोडवण्यासाठी जागा करतो पहिले. 29. Nothing is hard in this question also. Okay. जस्ट ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओज खूप क्लिअरली पाहिलेले आहेत, त्यांना हे क्वेश्चन्स खूप इझिली जमले असतील. द क्वेश्चन्स इक्वेशन्स दिलेलं आहे. सो पहिलं आहे की बघा इथे साईनच्या शेजारी 2 पाय ct अपॉन लॅम्बडा असं दिलं आहे. सो हे डायमेन्शनलेस पाहिजे, कारण की हे साईनच्या शेजारी ब्रॅकेटमध्ये ना. सो हे मस्ट बी डायमेन्शनलेस, आणि हे डायमेन्शनलेस होण्यासाठी या सीटीचे आणि या लॅम्बडाचे दोघांचे डायमेन्शन सेम पाहिजे. सो द युनिट ऑफ सीटी इज सेम ॲज लॅम्बडा. ओके. दुसरं कॉसच्या शेजारी आहे 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. तर इथे सुद्धा डायमेन्शनलेस होण्यासाठी एक्सचे आणि लॅम्बडाचे डायमेन्शन सेम पाहिजे. सो सेकंड ऑप्शन द युनिट ऑफ एक्स इज दॅट ऑफ द लॅम्बडा. सो हे पण करेक्ट आहे सेकंड ऑप्शन. द युनिट ऑफ 2 पाय सी अपॉन लॅम्बडा is same as that of 2 pi x lambda t, and the last the unit of c upon lambda is same as that of the x upon lambda. Okay. So next question, C third. ही फर्स्ट ऑप्शन सेकंड ऑप्शन तुम्हाला इझिली समजली असेल.
ठीक है ना. थर्ड, द युनिट ऑफ 2 पाय सी अपॉन लॅम्बडा इज द सेम ॲज दॅट ऑफ 2 पाय, म्हणजे 2 पाय सी अपॉन लॅम्बडाची युनिट आणि 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा टीचे युनिट सारखे आहेत असं तो म्हणतो. तर ऑफकोर्स सारखं असायला पाहिजे. बघा इथे एक्स अपॉन टी डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे व्हेलॉसिटी असतं आणि इथे सी सुद्धा व्हेलॉसिटीच असतं. सो 2 पाय सी अपॉन टी म्हणजे 2 पाय सी अपॉन लॅम्बडा. एक्स अपॉन टीला मी सी ठेवलं, एक्स अपॉन टीला मी सी ठेवलं. सो 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू सी. सो दोघांचे डायमेन्शन्स आणि युनिट सेम असतील. सो थर्ड करेक्ट आहे अँड सो दॅट्स वाय द फोर्थ मस्ट बी रॉंग अँड आवर आन्सर शुड बी फोर्थ. द व्हॅल्यू युनिट ऑफ सी अपॉन लॅम्बडा, सी अपॉन लॅम्बडा आणि एक्स अपॉन लॅम्बडा डिफरंट आहे. ओके, सी म्हणजे स्पीड असतं. ओके, हे झाले 29. नाव 30. If force is equals to x upon density and plus c, then the dimensions of x are. Okay. So principle of homogeneity वर बेस असणारा क्वेश्चन आहे हा 30 नंबरचा. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वर बेस आहे. फोर्स इज इक्वल्स टू एक्स अपॉन डेन्सिटी प्लस सी. फोर्सचे डायमेन्शन असतात 1 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाइम. एक्सचे डायमेन्शन्स काय असायला पाहिजे, ठीक आहे ना, हे आपल्याला काढायचे आहे. आणि डेन्सिटीचे डायमेन्शन्स, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. सो 1 इन मास -3 इन लेंथ. बघा इथे जर का विचार केला तर यमची किंमत वरती गेल्यावर -1 होईल, एलची किंमत +3 होईल आणि ही ब्रॅकेट अशीच. इकडे विचार केला तर इथे m1 l1 t -2. इथे m -1 आहे आणि इथे m +1 आहे म्हणून मग इथे मी m2 घेतो. सो 2 - 1 म्हणजेच 1 येईल. सो हे मला मिळून जाईल l1. इथे l3 आहे म्हणजे मला इथे lची किंमत -2 घ्यावी लागेल. ठीक आहे ना, म्हणजे हे 3, हे -2, हे झाले 1. इथे t -2 आहे, इथे ती नाहीच आहे म्हणून इथे t -2 असं घ्यावं लागेल. म्हणजे हे ऑप्शन असतील एक्सचे m2 l2 t -2, m2 l -2 t -2. सो फोर्थ ऑप्शन इज आन्सर. ठीक आहे ना, फोर्थ. ओके, सो वेळेच्या आत सोडवायचा असतो म्हणून तुमच्यासमोर मुद्दाम फास्ट त्याला सोडवून दाखवते. इज इट ठीक. चला पुढचा घेऊया 31. If the unit of length, velocity and force are half, okay, so what are the unit of power? So power work upon time असतं. Power work upon time असतं. Work force into displacement upon time असतं. Force mass into acceleration, फोर्सची व्हॅल्यू टिकली, इंटू डिस्प्लेसमेंट, यस फॉर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम होईल. ॲक्सलरेशन, ठीक आहे ना, डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर असं असतं. बघा मी इथे ॲक्सलरेशनची व्हॅल्यू पुट केली. सो मास इंटू यस अपॉन टी क्यूब असं होईल. समजतंय, म्हणजे हे होईल मास इंटू यस स्क्वेअर अपॉन टी क्यूब. ओके, याचं युनिट वॅट असतं हे. पण इथे म्हणतो तो की जर का तुम्ही लेंथचं युनिट हाफ केलं, युनिट ऑफ लेंथ व्हेलॉसिटी, अच्छा व्हेलॉसिटीमध्ये करायचं होतं. सो व्हेलॉसिटीमध्ये करायचं आहे तर हे होईल मास सेकंड स्क्वेअर अपॉन टाइम स्क्वेअर इंटू टी होईल ना. असं सेकंड स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर केला आपण, तो टाइम डिस्टन्स, यस फॉर डिस्टन्स आहे, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी, म्हणजे m अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन टी होईल. आता तो म्हणतो की लेंथ, velocity and force are half. The unit of length, velocity and force are half. Then the unit of power. Okay, so इथे velocity युनिट काय केलं, हाफ. तर स्क्वेअर असल्यामुळे हे 1/4 टाइम्स होईल. लेंथ आपली राहिलीच नाही याच्यामध्ये. फोर्सचं काही आपण यूज, अच्छा मी थोडंसं जास्त डिटेल घेतलं का ते, ठीक आहे जास्त डिटेल घेतलं मी, इतकं काही काम नाही त्याचं, बिलकुल इझी आहे. बघा
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम म्हणजे पॉवर, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि हा टाइम. आता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय, व्हेलॉसिटी असं दिलंय. युनिट ऑफ लेंथ, व्हेलॉसिटी अँड फोर्स आर हाफ. सो लेंथ याच्यामध्ये नाही आहे, सो फोर्सचं युनिट हाफ केलं आणि व्हेलॉसिटीचं पण युनिट हाफ केलं तर 1 इंटू 1, 1/2 इंटू 1/2, 1/4. सो 1 क्वाड्रॅपल म्हणजे थर्ड ऑप्शन, 1/4 म्हणजे क्वाड्रॅपल. ठीक आहे ना, 1/4 क्वाड्रॅपल इतकं त्याचं युनिट होईल पॉवरचं. बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला इथे लगेच समजण्यासारखे नाही आहेत. ओके, क्लासरूम प्रोग्राममधले टेस्ट आहे ही. तर जे जे तुम्हाला अटकलेले आहेत, जे जे तुम्हाला नाही समजले या सोल्युशन नंतरही, तर तुम्ही आता वीकली जेव्हा तुम्ही मला भेटायला येसाल तर त्यावेळेस, ठीक आहे ना, तर तुम्ही मला तो प्रश्न विचारून घ्या की सर हे कसं सोडवलं होतं. ओके, सोल्युशन ऑनलाईन इंटरॅक्शन नाही ते काही जास्त होऊ शकत नाही, पण तुम्ही पर्सनली भेटू शकता, आपल्या क्लासवरती सुविधा आहे. ठीक आहे ना. सो जे जे क्वेश्चन्स तुम्हाला यातले सोल्युशन दिल्यानंतरही टफ गेले तर ते तुम्ही मला येऊन भेटू शकता आणि त्याचे आन्सर मी तुम्हाला काढून देईल. 32, the distance covered by particle in time t is given by x is equals to a plus bt plus ct square plus dt cube. Then the dimensions of a and d. बघा x is equals to a दिलेला आहे, म्हणजे x चे जे डायमेन्शन असतील तेच a चे असतील, म्हणजे L1, कारण की a आहे लेंथ. ओके, आणि प्लस डी टी क्यूब, तर डी टी क्यूबचे पण डायमेन्शन्स यलच यायला पाहिजे, पण या ठिकाणी टी क्यूब असल्यामुळे टीची पॉवर -3 आपल्याला पाहिजे L1. सो इथे L1 पाहिजे आणि इथे टी +3 पाहिजे, म्हणजे हे दोघं जण एकमेकाला कॅन्सल करतील आणि L1 राहील. सो L1 टी टू दी पॉवर 3. सो L आणि L टू दी पॉवर असं दोन ऑप्शन सेकंड नंबरची. ओके, चूज द रॉंग स्टेटमेंट. थेरॉटिकल क्वेश्चन आहे 13. ऑल क्वांटिटीज कॅन बी एक्सप्रेस डायमेन्शनली इन टर्म्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. सगळ्या क्वांटिटी डायमेन्शनली आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये लिहिता येऊ शकतात. चुकीचं तर नाही आहे, लिहिता येऊ शकतात आपल्याला, पण ठीक आहे ना, काही क्वांटिटीज डायमेन्शनलेस पण होऊ शकतात, तर त्यांची फंडामेंटल क्वांटिटीज कॅन्सल होतात. सो फर्स्ट इज करेक्ट. फंडामेंटल क्वांटिटी कॅन नॉट बी रिप्रेझेंटेड डायमेन्शनली इन टर्म्स ऑफ रेस्ट ऑफ अदर क्वांटिटी. यस, आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी ही त्याच्याच फॉर्ममध्ये लिहिता येते, दुसऱ्याच्या मदतीने लिहिता येत नाही फंडामेंटल क्वांटिटी. सो सेकंड करेक्ट आहे, आपल्याला रॉंग निवडायचं आहे. द डायमेन्शन्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इन अदर फंडामेंटल क्वांटिटीज इज ऑलवेज 0. यस, बघा आता मला मासचे डायमेन्शन्स लिहायचे असतील, ठीक आहे ना, मासचे डायमेन्शन्स लिहायचे असतील तर इथे M1 लिहिल आणि बाकीचे क्वांटिटीज मी 0 0 लिहिल असं. ठीक आहे ना. द डायमेन्शन्स ऑफ डिराइव्ह क्वांटिटी इज नेवर 0 इन एनी फंडामेंटल क्वांटिटी. सो डायमेन्शन ऑफ डिराइव्ह क्वांटिटी 0 नसतातच असं नाही आहे, काही काही फिजिकल क्वांटिटी अशा आहे की जे डायमेन्शन लेस आहेत. सो फोर्थ जे ऑप्शन आहे दॅट इज रॉंग. ओके, सो 33चं 4. 34, the time period of the body under SHM is represented by T is directly proportional to P to the power A, D to the power B and S to the power C, where P is pressure, D is density and S is surface tension. Then the value of A, B and C are. सो बघा इथे सरफेस टेन्शन काय असतं हे तुम्हाला माहीत नाही. सो माझ्याकडनं हा क्वेश्चन खूप रॉंगली पडलेला आहे, तर याला तुम्ही लेफ्ट करा, त्याचा एक बोनस मार्क तुम्ही घेऊ शकता ॲक्च्युली. ओके, 35. Which of the following system of unit is not based on the unit of mass, length and time? Which of the following system of unit is not based on unit of mass, length and time? सो फक्त मास, लेंथ आणि टाईमवर बेस्ड नसणारी SI सिस्टीम असते, कारण की त्याच्यामध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे ना. सो 35चं फर्स्ट. लाईट एअर इज द युनिट ऑफ कोर्स डिस्टन्स. ठीक आहे ना, बरेचसे मुलं याचं टाईमसुद्धा युनिट आन्सर लिहितात, पण आपण एक्सप्लेन करून सांगितलं होतं. 37, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स ऑन द मेथड ऑफ मेजरमेंट. ठीक आहे ना, फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड तुम्ही कशा पद्धतीने मोजता त्याच्यावर डिपेंड करतं. डज नॉट डिपेंड ऑन द मेथड ऑफ मेजरमेंट. इज मोर इन SI सिस्टीम दॅन इन CGS सिस्टीम. हा मे बी
ठीक आहे ना. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फंडामेंटल युनिट ऑफ मास, लेंथ अँड टाईम. सो मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी हे कशावर डिपेंड करतं, तर मेथड ऑफ मेजरमेंटवर पण डिपेंड करतं की तुम्ही ती फिजिकल क्वांटिटी कशा पद्धतीनं मोजत आहात. ठीक आहे ना. सो फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल्स टू वॅट. त्याच्यासाठी बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. वॅट म्हणजे एनर्जी अपॉन टाईम म्हणजे जूल पर सेकंद. सो फर्स्ट इज करेक्ट. ॲम्पियर इंटू व्होल्ट. ठीक आहे ना. सो तुम्हाला एनर्जी जी असते, तुम्हाला ज्यूल्स लॉ माहिती आहे का. हाईट नाही, हीट इज इक्वल्स टू I स्क्वेअर RT. ठीक आहे ना. असं सुद्धा एक युनिट आहे. तर त्याच्यावरून तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. ओके. ॲम्पियर इंटू व्होल्ट. ओके. किंवा ॲम्पियर स्क्वेअर इंटू ओहम, ॲम्पियर पर व्होल्ट. तर हा प्रश्न ॲक्च्युली याचे गेस तुम्हाला आहे की नाही मला माहीत नाही. याचं उत्तर मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये देईल. ओके. कारण की मला माहीत नाही तुमचं बेसिक नॉलेज कुठपर्यंत आहे. ठीक आहे. 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू, तर याचं आन्सर 10⁻⁹ फोर्थ ऑप्शन आहे. ठीक आहे ना. 39चं फोर्थ. मायक्रॉन 10⁻⁶, सो 40चं 2. युनिट ऑफ पॉवर जूल पर सेकंड ओनली, जूल पर सेकंड अँड वॅट बोथ, तिसरं 41चं 3. अ सुटेबल युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो दोनदा आला हा, म्हणजे ज्या मुलांना प्रिपरेशन केलं नसेल त्यांना अर्थी नसेल. FR² अपॉन M1 M2 असा याचा फॉर्म्युला होतो. म्हणजे फोर्सचं युनिट न्यूटन, मीटर स्क्वेअर पर kg² असं त्याचं युनिट होतं. सो न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg², 3 नंबरचे ऑप्शन आहे. ओके. SI युनिट ऑफ प्रेशर पास्कल, डबल आला का. डेन्सिटी ऑफ वूड इज 0.5 ग्रॅम पर cc इन CGS सिस्टीम, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू इन MKS. सो डेन्सिटी जी दिलेली आहे ती दिली आहे 0.5 ग्राम. सो मासचं युनिट MK सिस्टीममध्ये किलोग्रॅम आहे. तर 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ किलोग्रॅम हे फाउंडेशनमध्ये झालेलं आहे. मग इथे ग्राम पर cc म्हणजे सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर असं असतं. ओके. तर एकदम बच्चावानी शिकवायचं काही काम नाही मला इथे, पण मी शिकवतोय. इथे लिहू शकतो आपण 0.5 इंटू 1 ग्रॅम अपॉन 1 सेंटीमीटर क्यूब. सो हे झालं 0.5 1 ग्रॅम. 1 ग्रॅम मीन्स 10⁻³ किलोग्रॅम डिवाइड बाय 1 सेंटीमीटर. तर MK सिस्टीममध्ये मीटर असते युनिट. सो मला 1 सेंटीमीटर, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10⁻² मीटर. सो हे झालं 10⁻² मीटर आणि याचा क्यूब, सेंटीमीटर क्यूब आहे ना, सो मीटरचं क्यूब. हे झालं 0.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻² आणि त्याची पॉवर. सो हे झालं 10⁻⁶ kg पर मीटर क्यूब. सो -6 वरती गेल्यावर +6. सो हे विल 0.5 इंटू 10⁻+6 3 kg पर मीटर क्यूब. सो 0.5 इंटू 10⁻3. सो हे विल 500 kg पर मीटर क्यूब. कारण की हे 10⁻³ आहे ना, 0.3 शिफ्ट केला तर 500 होईल. सो तिथं 500 राहील फर्स्ट ऑप्शन. युनिट ऑफ एनर्जी जूल असतं, जूल पर सेकंद नाही चालणार. वॅट डे चालेल, किलो वॅट नाही चालणार. ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. वॅट डे सेकंड ऑप्शन. ओके. सो दिस इज द फर्स्ट झटका फॉर यू. ठीक आहे ना. सो हे होते अशा पद्धतीनं क्वेश्चन्स. सो यू नीड सम मोर प्रॅक्टिस. आणि तसं पाहिलं तर काही मुलं चांगले मार्क्स घेतील. माझ्या मते 60-70 मार्क्स आर इनफ. खूप चांगले असतील 60 आणि 70 मार्क्ससुद्धा. ओके. पेपरची लेवल चांगली होती. ओके. सो 60-70 मार्क्स असतील, चांगलं आहे. आता याच्यातले बरेचसे क्वेश्चन. फर्स्ट आहे तुमची टेस्ट, घाबरायचं काम नाही, कॉन्फिडन्स बिल्डअप ठेवायचं आहे. ओके. पूर्ण चॅप्टरवरची टेस्ट आणखी सोपी असते. ठीक आहे ना. पॉईंटवर जर असेल तर आपण जास्त टफ क्वेश्चन करतो. फुल चॅप्टरवरची क्वेश्चन असेल तर आपल्या सगळे क्वेश्चन जमून जातात. ओके. सो असा होता आजचा पेपर. ठीक आहे ना. चला झोपा जर का रात्री पाहत असाल तर. आणि
पाहून झालं असेल कदाचित मे बी आता, पण पेपर सोबत असेल तर मजा येईल. ओके, सो टेक केअर, गुड नाईट.